नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा वर्कशॉप किंवा कोर्स हा खूप वेगळा आहे. मी जे सांगणार आहे आज तुम्हाला, याआधी हे तुम्ही कुठेही पाहिलं पण नसेल, ऐकलं पण नसेल. सो आज मी सांगणार आहे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काय आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शनचे हजारो व्हिडिओज आहेत, पण तुम्ही बॉलिवूड सॉंग्सचा वापर करून लॉ ऑफ अट्रॅक्शननी काही मॅनिफेस्ट केलं आहे? नाही ना? येस. सो आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे ना वेगळं? वेल, आय डोंट थिंक की आपल्यापैकी असा कोणी असेल ज्यांनी कधी हिंदी मूव्हीजमधली वगैरे गाणी ऐकली नसतील किंवा गुणगुणली नसतील. इनफॅक्ट आपल्या बॉलिवूडमध्ये आपण म्हणू त्या प्रसंगासाठी, म्हणू त्या मूडसाठी, त्या वेळेसाठी म्हणता येतील अशी प्रचंड गाणी आहेत, बरोबर ना? मी तर सारखीच गाणी म्हणत असते, काम करताना, वॉक करताना, इवन गाडी चालवताना सुद्धा. ते सुद्धा एकदम फुल कॉन्सन्ट्रेशननी. त्यामुळे काय होतं तर मनात दुसरे कुठलेच विचार येत नाहीत. छान वाटतं ऑफकोर्स, आणि इट्स लाईक अ मेडिटेशन फॉर मी. वेल, आणि तुम्ही पण हे नोटीस केलं असेलच की या गाण्यांमुळे आपला मूड चेंज होतो. म्हणजे मूड चांगला असेल आणि आपण एकदम सॅड सॉंग्स म्हणायला लागलो किंवा ऐकायला लागलो तर मूड एकदम थोडासा म्हणजे सॅड होऊन जातो. आणि सॅड मूडमध्ये आपण हॅपी सॉंग्स ऐकली तर मूड हलका व्हायला त्याने निश्चितच मदत होते, चांगलं वाटायला लागतं. थोडक्यात आपल्यापैकी असं कुणीच नाही आहे मला वाटतं की ज्याचं एखाद्या गाण्याशी खास नातं नाही आहे. कधी दुःख असेल तर आपण उदासीची, विरहाची गाणी ऐकतो, तर कधी आनंदात असो आपण तर उत्साही गाणी ऐकतो. पण जर मी तुम्हाला आत्ता असं सांगितलं की हीच गाणी तुमच्या आयुष्यातला पॅटर्न ठरवतात, तर गाण्यामध्ये फक्त मेलडी नसते, त्यामध्ये मॅनिफेस्टेशनची एनर्जी पण आहे. फक्त ती फील करता आली पाहिजे. सो आज आपण हेच बघणार आहोत की ही गाणी आपल्याला मॅनिफेस्टेशन कसं शिकवतात किंवा मॅनिफेस्टेशनसाठी कशी हेल्प करतात. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल की बॉलिवूडचं ग्लॅमर आणि विज्ञानाचं किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचं लॉजिक एकत्र करून आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. सो बॉलिवूडची गाणी आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यांचा संबंध खूप खोल आहे. आपण जेव्हा गाणी ऐकतो किंवा गुणगुणतो तेव्हा आपण नकळतपणे युनिवर्सला, विश्वाला एक सिग्नल पाठवत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार आपण जे बोलतो, अनुभवतो, ज्या गोष्टींची पुनरावृत्ती करतो, तीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होते. युनिवर्सला हे कळत नाही की आपण गाणं म्हणतो का अफर्मेशन करतोय. ध्वनी ही एक ऊर्जा आहे आणि संगीत ही त्या ऊर्जेची सर्वोच्च अवस्था आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतं की आपण ज्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट वाढते. सो जेव्हा आपण एखादं गाणं वारंवार ऐकतो तेव्हा आपण आपल्या अंतर्मनाचं म्हणजे सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रॅमिंग करत असतो. रादर ते आपोआपच होत असतं आपल्या कळत नकळतपणे त्या गाण्यातल्या शब्दांनी. आज आपण पाहणार आहोत की बॉलिवूडचं संगीत वापरून आपण हवं ते आयुष्य कसं मॅनिफेस्ट करू शकतो, मुद्दाम डेलिबरेटली. सो सगळ्यात पहिलं, गाणी म्हणजे ॲफर्मेशनसारखीच असतात. आपल्या सबकॉन्शियस माइंडला वास्तव आणि रियालिटीतला फरक कळत नाही. त्याला कळत नाही की आपण गाणं म्हणतोय. गाण्याचे बोल म्हणजे लिरिक्स हे आपण जर का वारंवार उच्चारले तर ते मंत्राप्रमाणे काम करतात. जर तुम्ही नकारात्मक गाणी म्हणजे जैसे छन से टूटे जो कोई सपना किंवा तडप तडप के इस दिल से आह निकलते रही अशी वारंवार ऐकली तर तुम्ही नकळतपणे विरह आणि दुःखाच्या लहरी, त्या व्हायब्रेशन स्वतःकडे आकर्षित करता. या उलट सकारात्मक गाणी हे पॉवर अफर्मेशन्सचं काम करतात. आणि गंमत अशी आहे की अफर्मेशन्स म्हणताना आपल्याला बोर अजिबात होत नाही. दुसरे अफर्मेशन्स म्हणताना होतं तसं. उलट खूप मस्त मजा येते. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तुमची फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन हे फार महत्त्वाचं आहे. बॉलिवूडमधली काही गाणी तुमची ऊर्जा लगेच वाढवतात, तुमची व्हायब्रेशन्स लगेच हाय करतात. जसं चक दे इंडिया किंवा कर हर मैदान फतेह किंवा जिंदा भाग मिल्खा भागमधलं ही गाणी ऐकताना शरीरामध्ये डोपामाइन वाढतं आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ होतो. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की बॉलिवूडची गाणी आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला त्या गाण्यांमध्ये आपल्याला व्हिज्युअलाइज करत असतो. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनचं महत्त्वाचं टूल हे व्हिज्युअलायझेशन आहे, बरोबर? सो बघा व्हिज्युअलायझेशन किती इझी होतं या गाण्यांमुळे. सो गरज आहे फक्त करेक्ट गाणं चूज करायची आणि करेक्ट व्हिज्युअलायझेशनची. सो आता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर तुमचे थॉट्स तुमची रियालिटी बनवतात. तुम्ही जे फील करता तेच तुम्ही अट्रॅक्ट करता.
तुम्ही हॅपी असाल तर अर्थातच अजून हॅपीनेस तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुम्ही फिअर किंवा डाऊटमध्ये असाल, दुःखामध्ये असाल तर अजून प्रॉब्लेम्स तुम्ही अट्रॅक्ट करता. सो लक्षात घ्या, तुम्ही आज जे गाणं वारंवार गुणगुणताय ते तुमच्या भविष्याची स्क्रिप्ट लिहिताय. आपले शब्द हे केवळ आवाज नसून आपण विश्वाला दिलेली काइंड ऑफ ऑर्डर आहे. सो आता जरा विचार करा की मी सध्या काय अट्रॅक्ट करते किंवा करतोय, कुठली गाणी म्हणतोय. सो सावध राहा, तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी ऐकता. जर तुमची नाती खराब असतील आणि तुम्ही बेवफासारखे शब्द असणारी गाणी किंवा सॅड गाणी ऐकत असाल तर ते बंद करा, कारण ती तुमच्या कर्मात तोच पॅटर्न पुन्हा पुन्हा निर्माण करतायत. आपली स्वप्न मॅनिफेस्ट करण्यासाठी व्हिजन बोर्डचं महत्त्व तर तुम्हाला माहिती आहेच आहे. आय एम शुअर की तुम्ही पण असा काही व्हिजन बोर्ड नक्की केला असेल. आज आपण बनवूया एक वेगळ्या प्रकारचा व्हिजन बोर्ड, म्युझिक व्हिजन बोर्ड. तुमच्या ध्येयाशी सुसंगत असलेल्या गाण्यांची एक प्लेलिस्ट बनवा. सकाळी उठल्याबरोबर ती गाणी जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमचं मन अर्थातच सबकॉन्शियस माइंड आणि तुमचा दिवस मॅनिफेस्टेशन मोडमध्ये जातो. मग मॅनिफेस्टेशनसाठी वेगळं काही करण्याचे एफर्ट्स घेण्याची गरजच राहत नाही. आता ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञतेचं महत्त्व हे मॅनिफेस्टेशनसाठी काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शुक्रान अल्लासारखी गाणी ही कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी उत्तम आहेत. सो बॉलिवूडची गाणी ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती आपल्या सबकॉन्शियसच्या रिप्रोग्रॅमिंगसाठी एक शक्तिशाली टूल म्हणून आपण वापरू शकतो. म्हणूनच आपण काय ऐकतो याबद्दल सजग राहणं म्हणजेच जागरूकतेने जीवन जगण्यासारखं आहे. आता मी थोडी एक्झाम्पल सांगते की गाण्यातून मॅनिफेस्टेशनची एनर्जी आपण कशी स्ट्रॉंग करू शकतो. सो ते गाणं आहे ना की चांद तारे तोड लावू बस इतना सा ख्वाब है, येस बॉसमधलं हे गाणं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिज्युअलायझेशन आणि डिझायर म्हणजे इच्छा या संकल्पनांसाठी अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. या गाण्यात दिसतं स्पष्ट ध्येय म्हणजे स्पेसिफिक गोल सेटिंग जे मॅनिफेस्टेशनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सो ह्याच्यात काय म्हटलं की चांद तारे तोड़ लावू, सारी दुनिया पर मैं छाऊ, बस इतना सा ख्वाब है. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पहिली पायरी असते की तुम्हाला नक्की काय हवं आहे. हे गाणं एका मोठ्या ध्येयाबद्दल बोलतो. आता जरी चांद तारे तोड लावू हे रूपक असलं तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च यश मिळवण्याच्या इच्छेचं ते प्रतीक आहे. सो जेव्हा तुम्ही हे गाणं पूर्ण भावनेने म्हणता गाता तेव्हा तुम्ही विश्वाला युनिवर्सला सांगता की तुमची स्वप्न खूप मोठी आहेत. या गाण्यात अशी एक लाईन आहे की मैं जो चाहूँ वो मैं पाऊँ, जिंदगी में जीत जाऊँ. हे वाक्य एका शक्तिशाली ॲफर्मेशनसारखंच आहे. हे तुमच्या अंतर्मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला सतत सांगत राहतं की तुमच्याकडे हवी ती गोष्ट मिळवण्याची क्षमता आहे. यू आर केपेबल ऑफ दॅट. मी जी इच्छा करेन ती मला मिळेल हा आत्मविश्वास मॅनिफेस्टेशनसाठी अतिशय गरजेचा असतो आणि तो ह्या गाण्यातून आपल्याला मिळतो. जिंदगी कैसी है पहली आहे हे गाणं तर आपण नेहमी म्हणतो, ऐकतो. हे गाणं म्हणजे एक लाईफ रिफ्लेक्शन आहे. हे गाणं आपल्याला सांगतं की आयुष्य एक मिस्ट्री आहे आणि आपण त्यात काय चूज करतो हे महत्त्वाचं आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुमचं परसेप्शन म्हणजेच तुमची रियालिटी हा अवेअरनेस या गाण्यातून आपल्याला नक्कीच मिळतो. मी माझं आयुष्य कॉन्शियसली चूज करते किंवा करतो आहे हे आपण ह्यातून शिकायचं आहे. ये हौसला कैसे झुके या गाण्याचा सारांश काय आहे. जेव्हा आपण बिलीव्ह करतो तेव्हा युनिवर्स आपल्याला नक्कीच मार्ग काढून देतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण पाहिलं तर स्ट्रॉंग बिलीफ म्हणजे स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशन. हे गाणं म्हणजे इट्स लाईक अ ॲफर्मेशन की माझा विश्वास अढळ आहे. आता पुढचं एक गाणं मला आठवतं ते म्हणजे आज मैं ऊपर आसमां नीचे. हाय व्हायब्रेशन फिलिंग आणि आनंद ह्या गाण्यामध्ये आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये व्हायब्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हाय वाईब म्हणजे फास्ट मॅनिफेस्टेशन. हे गाणं म्हणताना आपोआप आपल्याला फील होतं की मी हाय व्हायब्रेशनमध्ये आहे. पुढचं गाणं म्हणजे जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. हे गाणं आपल्याला शिकवतं ॲक्सेप्टन्स आणि फ्लो ऑफ लाईफ. लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स तर येतच असतात पण फ्लोमध्ये राहणं हे फार महत्त्वाचं आहे. रेझिस्टन्स सोडला की मॅनिफेस्टेशन नक्की होतं. गाणं ऐकताना म्हणताना आपोआप आपल्याला फील होतं की मी लाईफच्या फ्लोमध्ये आहे. आय एम जस्ट गोईंग विथ द फ्लो. आय एम ॲक्सेप्टिंग लाईफ ॲज इट कम्स टू मी. आणि हे फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे मॅनिफेस्टेशनसाठी.
तसं अजून एक गाणं, हर घडी बदल रही है रूप जिंदगी, गाणं ऐकताना मॅनिफेस्टेशनचं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे वर्तमानात जगणं, म्हणजे लिव्हिंग इन द मुमेंट, लिव्ह इन नाव, आपल्याला हे जाणवतं आणि आपल्याला पटतंसुद्धा. आणि थॉट्स क्रिएट रियालिटी. पुढचं गाणं आठवतं ते म्हणजे लव यू जिंदगी. आता हे गाणं काय सांगतं की लव यू जिंदगी म्हणजे जेव्हा तुम्ही लाईफवरती प्रेम करता तेव्हा लाईफसुद्धा तुमच्यावरती प्रेम करतं. तुमचा ॲटिट्यूड तुमची व्हायब्रेशन्स बनवतं. सो हे गाणं आपण म्हणत असताना आपोआपच आपल्याला असं वाटायला लागतं की मी माझ्या आयुष्यावरती प्रेम करतो, आयुष्य किती सुंदर आहे माझं. आणि मग फिलिंग्स बदलली की रियालिटी आपली आपोआपच बदलायला लागतेच. आता सेल्फ वर्थ वाढवण्यासाठी किंवा वर्दीनेसचं फिलिंग येण्यासाठीची काही हिंदी सॉंग्स मी सांगते. कर हर मैदान फतेह हे जे गाणं आहे संजू मूव्हीमधलं, त्याच्यामध्ये इनर पॉवर आणि सेल्फ बिलीफ वाढवण्यासाठी हे गाणं खूप मोठी मदत करतं ॲक्च्युली. गाणं ऐकताना मी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकू शकतो किंवा जिंकू शकते हा विश्वास आपल्याला वाटायला लागतो. आपल्याला आपलं स्ट्रॉंग व्हर्जन आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतं. जिंदा है तो हे भाग मिल्खा भागमधलं जे गाणं आहे ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची व्हॅल्यू सांगतं. माझं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे, मी वर्दी आहे हे आपल्या लक्षात येतं. पुढचं सॉन्ग मला आठवतं ते इलाही फ्रॉम ये जवानी है दिवानी. या गाण्यामध्ये फ्रीडम, ड्रीम्स, ट्रॅव्हल असे व्हिज्युअली पण दाखवलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे ॲक्च्युली काय असतं तर ते तुम्हाला जे काही हवं आहे ते आधी मनामध्ये बघणं, बरोबर. सो या गाण्यामध्ये तसंच सगळं आपल्याला दिसतं. सो डोळे बंद करा, तुमचं ड्रीम लाईफ इमॅजिन करा, त्यात तुम्ही कुठे आहात बघा, काय करताय बघा, इमॅजिन करा, फील करा, जणू ते ऑलरेडी तुमचंच आहे. हे गाणं बघताना आपल्याला व्हिज्युअलायझेशन काम करतं हा विश्वास नक्की येतो. आज फिर जीने की तमन्ना है. एखाद्या दुःखातून किंवा स्टक एनर्जीमधून बाहेर पडण्यासाठी हे गाणं अतिशय उत्तम आहे. गाणं नीट ऐका, तुम्हाला नक्कीच फ्रीडम किंवा न्यू बिगिनिंगची एनर्जी फील होईल. मॅनिफेस्टेशनसाठी हे का उपयोगी आहे सॉन्ग तर नवीन सुंदर ब्राईट आयुष्य सुरू झालेलं आहे आपलं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हे व्हिज्युअलाइज होतं आपोआप आणि मग आपोआप आपलं लाईफ बदलायला लागतं. दिल धडकने दो हे जे गाणं आहे या गाण्यामध्ये सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि फ्रीडमची भावना आपल्याला फील होते. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहिलं तर हे गाणं आपल्याला स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिकवतं. म्हणजे मी स्वतःला ॲक्सेप्ट करतो जसं आहे तसं. अर्थातच मग आपण खूप काम फील करायला लागतो हे गाणं ऐकल्यानंतर आणि मॅनिफेस्टेशन करणं त्यामुळे खूप इझी जातं. आता कुन फाया कुन किंवा ए मालिक तेरे बंदे हम यासारखी जी गाणी आहेत ती आपल्याला शिकवतात सरेंडर कसं करायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक इम्पॉर्टंट स्टेप आहे, ती नाही जमली जर तर नो सक्सेस इन लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो मॅनिफेस्टेशनचे ॲक्च्युली स्टेप्स काय आहेत, आस्क, बिलीव्ह, टेक ॲक्शन अँड लेट गो. सो हे जे लेट गो आहे ना म्हणजे सरेंडर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तेच खरं तर आपल्याला जमत नाही. पण ही गाणी ऐका मी आत्ता सांगितलेली, कंट्रोल सोडून देणं किंवा ट्रस्ट ठेवण्यासाठी सरेंडर करण्याचं फिलिंग काय आहे हे ही गाणी ऐकताना आपल्याला लक्षात येतं. ही गाणी ऐकताना आपल्या मनामध्ये हे विचार येतात की मी युनिवर्सवरती विश्वास ठेवते आणि सगळं माझ्या भल्यासाठी घडतं आहे. आता पीस आणि इनर हिलिंगसाठी बेस्ट सॉंग्स कुठली आहेत, लाईक अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम. काम आणि हिलिंग व्हायब्रेशन फील होतं नेहमीच हे गाणं ऐकताना. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर हे गाणं ऐकताना इनर पीस फील करा, हिलिंग एनर्जी इमॅजिन करा, लगेच आपल्याला शांत सुरक्षित वाटायला लागतं. आता चक दे इंडिया हे सॉन्ग तर आपल्याला आवडतं सगळ्यांना. हे विजेत्याची मानसिकता म्हणजे विनर्स माइंडसेट तयार करण्यासाठी अतिशय सर्वोत्तम असं गाणं आहे. आता मगाशी मी सांगितलं तसं शुक्रान अल्लाह हे गाणं कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी हे गाणं ऐकणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आणि आणखी चांगल्या गोष्टींना आमंत्रण देणं. ग्रॅटिट्यूड अट्रॅक्ट्स ॲबंडन्स. आता माझं लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी फेवरेट गाणं कुठलं सांगते, अदनान सामीचं थोडीसी तो लिफ्ट करा दे. हे गाणं म्हणजे फक्त फन आणि एनर्जी अपलिफ्ट करण्यासाठी नाही आहे, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनच्या दृष्टीने प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी आकर्षित करण्यासाठी खूप पॉवरफुल असं टूल आहे असं मला वाटतं.
गाणं ऐकताना एकदम एनर्जेटिक फील व्हायला लागतं, नाचावंसंच वाटायला लागतं. आणि अर्थातच फिजिकल मूवमेंट म्हणजे एनर्जी फ्लो, मनातले सगळे एनर्जी ब्लॉक्स डिझॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत असं हे गाणं ऐकताना फिलिंग यायला लागतं. एनर्जी एकदम अपलिफ्ट होते. हे गाणं कधीही ऐका, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होईल तुम्हाला. व्हायब्रेशन्स एकदम हाय लेवलला जातात. लॉ ऑफ अट्रॅक्शनप्रमाणे हाय व्हायब्रेशन्स म्हणजे मनी, ऑपॉर्च्युनिटीज, सक्सेस अट्रॅक्ट होणं. लो व्हायब्रेशन्स म्हणजे स्ट्रगल, स्कार्सिटी, आपल्याकडे काहीतरी कमी आहे हे आपण अट्रॅक्ट करतो. थोडीशी तो लिफ्ट करा दे हे जे गाणं आहे, ह्या गाण्यातला फन आणि जॉय हे जे फिलिंग आहे त्यामुळे अबंडन्स सिग्नल आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपोआप जातो. लिफ्ट करा दे गाण्यातून जे आनंद आणि फन वाटतो त्यांनी आपण युनिवर्सला काय मेसेज देतो तर आय एम रेडी टू रिसीव्ह जॉय अँड अबंडन्स. तुम्ही हॅपी असाल तर तुम्ही प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करता. तुम्ही स्ट्रेस्ड आउट किंवा निगेटिव्ह फिलिंग्समध्ये असाल तर प्रॉस्पेरिटी तुमच्यापासून दूर पळते. सो जेव्हा लिफ्ट करा दे ही जी एनर्जी आपण फील करतो तेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या अबंडन्सचं बिलीफ एम्बेड होतं. डाऊट आणि भीतीची फिलिंग्स कमी होतात आणि मग अर्थातच युनिवर्सकडून प्रॉस्पेरिटी, सक्सेस आणि हॅपीनेस अट्रॅक्ट आपण करायला लागतोच. ऑन द अदर हँड तुम्ही जर का नेहमी सॅड सॉंग्स ऐकत असाल तर अशी गाणी ॲक्च्युली ऐकायला चांगली वाटतात, पण अननोईंगली म्हणजे कळत नकळतपणे तुम्ही ती सॅडनेसची, लोनलीनेसची, ब्रेकअपच्या एनर्जीची किंवा एक एम्प्टीनेसचं जे फिलिंग असतं, फ्रस्ट्रेशन, राग, हे सगळं तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला लागतं. म्हणजेच आपण आपल्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. सो जस्ट बी केअरफुल ऑफ वॉट यू लिसन टू. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की ही गाणी वाईट आहेत. ॲक्च्युली भावना व्यक्त करण्यासाठी ती अतिशय गरजेची पण आहे. पण प्रॉब्लेम कधी होतो तर जेव्हा आपण ही अशी गाणी रिपीट मोडमध्ये ऐकतो आणि त्या इमोशनमध्ये आपण अडकून जातो. ही सॅड गाणी जी असतात ती खूप सोलफुल असतात, पण आपण जर का त्यात अडकलो तर आपण त्या दुःखाला पुन्हा पुन्हा जगतो. पुन्हा पुन्हा जेव्हा ऐकतो तेव्हा पुन्हा पुन्हा जगतो. त्या सॅडनेसच्या एनर्जीला आपण अट्रॅक्ट करतो आणि मग आपलं पण लाईफ स्टक आहे असं आपल्याला वाटायला लागतं. रादर आपण स्टक एनर्जीजच आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला लागतो. सो आता एक गाणं निवडा जे तुम्हाला अपलिफ्ट करतं, तुम्हाला हॅपी करतं, ऐकता ऐकता एकदम कॉन्फिडन्स आला असं वाटतं. ते तुमचं सेल्फ वर्थ अँथम बनवा. म्हणजे ते गाणं रोज ऐका, बघा तुमचं मूड अपलिफ्ट होईल, व्हायब्रेशन्स हाय होतील, अर्थातच दिवस भारी जाईल आणि त्याच हाय व्हायब्रेशन्समध्ये तुम्ही जर का ॲफर्मेशन्स काही म्हणाल तर त्या खऱ्या सत्यात उतरायला लागतील. सो ॲफर्मेशन्स विथ म्युझिक म्हणजे ज्या गाण्याने तुमचं वाईब बदलतं तेच गाणं तुमचं आयुष्य पण बदलू शकतं. लक्षात घ्या, आपलं आयुष्य एक गाणं आहे आणि आपणच त्याचे कंपोजर आहोत. आपलं गाणं आपण बदललं तर आपलं आयुष्यच बदलेल. शब्दांना सूर लाभले की ते गाणं होतं, पण त्या सुरांना जर जाणीव लाभली ना तर मग चमत्कार व्हायला सुरुवात होते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओमध्ये काय आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून कुठल्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की सांगा. मी नक्की त्या विषयावरती व्हिडिओ बनवायला प्रयत्न करीन. मी अजून अशा नवनव्या विषयांवरचे कोर्सेस घेऊन यावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा माझा व्हिडिओ शेअर नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून मला पण एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल अजून नवीन नवीन वेगवेगळ्या विषयांवरचे कोर्सेस तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.